तेजस आणि रोहित दोन फलंदाज आपण बघतो. पहिला चेंडू या ठिकाणी बघितला तेजसने चांगल्या तेजीने मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटची आउटसाइड करा. घेत चेंडूमध्ये शॉर्ट थर्बॅनच्या रिझन मध्ये एक सिंगल धाव येते. रोहित स्ट्राईक केंद्र असताना हार्ड बॅटर्स असणारा निळवंडी संघाचा रोहित आणि पहिल्या षटकाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार करत असताना आपण बघत आहोत मित्रांनो. मैदानामध्ये लक्ष्मणजी जाधव पहिल्या षटक या ठिकाणी पळसुरी या संघाकडे गावाचे उपसरपंच आहेत ते आणि टीमचे मात्र सरपंच आहेत. चांगली फलंदाजी करतात, चांगली गोलंदाजी करतात. यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना बघतोय कारण की पोलच्या फायनल सामन्यामध्ये पळसे आपण बघितलं असेल आसवल्यावर पाडा संघासमोर केवळ 2 धावा देत एक महत्त्वाची विकेट मात्र मिळून दिली होती. यावेळेस रोहितचा चांगला फटका चेंडू मात्र लॉंगांच्या रिझनमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती मात्र येणार आहे. एका सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 2 अंकावरती. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे मित्रांनो. जरी वेळ आपल्याकडे असेल परंतु वेळेची बचतही करावी लागणार आहे कारण की लवकर घरी गेलं तर या ठिकाणी बायको आपल्या पाय पडू शकते. लक्षात ठेवा कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही जर उशिरा गेल्यानंतर बायको आम्हाला भांडत असतात कारण की एवढा वेळ होते कुठे शंका निर्माण होते ना मित्रांनो. यावेळी चांगला फटका चेंडू मात्र लॉंग ऑफला तिथे निलेश मात्र तैनात असणार आहेत परंतु चेंडूला स्टॉप केले हे महत्त्वाचं. तत्पूर्वी 2 धावेसाठी प्रयत्न केला गेला. थ्रो येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या आहे की नाही हे पण चेक केलं. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाणार आहे. तिसऱ्या पंचांच्या वतीने या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्हच्या वतीने न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. इट्स अ विकेट. आमचे ऋषीदादा थैल त्या ठिकाणी उपस्थित झाले. खूप 1 वर्षानंतर त्यांची गाठ झाली. 1 वर्षानंतर त्यांना मी बघितलं पण तेव्हा तब्येत बहुतेक चांगली होती. आता तब्येत थोडी कमी झाली बहुतेक. आमचे वहिनी साहेब त्रास तर देत नाही ना तुम्हाला. संदीप दुशिंग उर्फ बंडू यावेळेस जात आहेत मैदानामध्ये. संदीप आपण बघतो नवीन फलंदाज दाखल होणार आहेत मैदानामध्ये. त्रिमूर्ती कृषी एजन्सी सन्माननीय वैभवजी पाटील खनसी यांच्या वतीने या ठिकाणी टी शर्टचे उदाहरण पळसवीर संघाच्या खाद्यावरती सुंदर अशी जर्सी मात्र शोभली जाते मित्रांनो. त्या समेत जर बघितलं असेल निळवंडी संघाच्या खांद्यावरती या ठिकाणी जर बघितली ती जर्सी शोभली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीची असणार आहे. आपण बघतो या ठिकाणी नक्कीच ज्यांच्या वतीने सहकार्य राहिलेलं आहे रवींद्र आपलं बघतो या ठिकाणी नक्कीच संदीपजी पवार यांच्या वतीने निळवंडी संघाच्या शरीरावरती सुंदर अशी जर्सी शोभली जाते. बघणार पुढचा चेंडू लक्ष्मण जाधव यांचा. यावेळेस मात्र सुरेख फटका असणार आहे. चेंडू मात्र सीमारेषा पार जाऊन थांबणार. चेंडू मात्र 4 धावा जेवून जाणार. चौकार येतो या चेंडूवरती. कमालीचा फटका बघायला मिळतोय यावेळेस. सुरेख असा फटका या 4 धावा मात्र येणार आहे. 4 धावेने धावफलकात वाढ होते. धावसंख्या असणार आहे 7 धावा. वाव वाट शॉट. यावेळेस कमलचा स्ट्रोक. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एक सुंदर असा फटका तेजाच्या बॅटमध्ये षटकार येतोय. 6 धावा येणार आहेत. अतिशय सुंदर असा फटका चौकारानंतर षटकार येतोय. 7+6 या ठिकाणी 13 धावा धावफलकात लागल्या जाणार आहेत. अंतिम चेंडू षटक क्रमांक 1 मधील एक जरी विकेट गमावली असेल धावाच्या स्वरूपात परंतु या ठिकाणी तेजस मात्र थांबायला तयार नाही. सुंदर फलंदाजी तेजस यांच्याकडे आपण बघत आहोत या मैदानावरती. आणि याही वेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी लॉंग ऑफला तिथे निलेश भोये मात्र तैनात असणार आहेत. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. बघणार आहोत पुन्हा एकदा बंडू दुशिंग यांच्याकडनं वेल रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धाव यावेळेस कलेक्ट केलेली आहे आणि या 2 धावा षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस निळवंडी संघाची धावसंख्या असणार आहे 1 गडी बाद. धावसंख्या असणार आहे 15 या अंकावरती. आलेल्या प्रेक्षकांचं आलेल्या मान्यवरांचं आलेल्या या ठिकाणी सर्वच खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल मित्रांनो. या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं चित्रीकरण आपण बघत आहोत. त्या स्पर्धेचं
तुम्हाला त्याची गॅरंटी मी स्वतः देतो. आणि नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका. ऑनलाईन प्रेक्षकाला माझी महत्त्वाची आग्रहाची विनंती असे तुमच्या पाया पडून सांगतो की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे सुंदर असं चित्रीकरण केलंही जाते, त्यात न्याय देण्याचं कामही मात्र केलं जात आहे. कॅमेऱ्याचं या ठिकाणी क्वालिटी अतिशय सुंदर आहे, चित्रीकरण मात्र सुंदर आहे. निलेश भोये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होता. षटक क्रमांक वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे घेऊन येणार आहेत. षटक क्रमांक 2च्या पहिल्या चेंडूवरचा सामना करण्यासाठी संदीप दुशिंग उर्फ बंडू भाऊ या ठिकाणी आपण बघणार आहोत. मैदानावरती निलवंडी संघाचे नामवंत खेळाडू कर्णधार आपण बघणार आहोत. कर्णधार नाही परंतु या ठिकाणी जरी बघितलं कर्णधार असते अशी साजिश अशी खेळी नेहमी त्यांची असते आणि यावेळेस नक्की त्यांच्या खेळीची अपेक्षा आहे. कारण की रोहित नावाचा फलंदाज बाद झाला. रोहित नावाचा फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतात, परंतु यावेळेस धावबाद एक धावेची लालच एक्स्ट्रा धावेची लालच झाली होती निर्माण आणि त्यामध्ये फलंदाजाला बाद व्हावा लागला. निलेशचा पहिला चेंडू असणार आहे. सामना करतात बंडू उर्फ संदीप दुशिंग. यावेळेस व्हाईट बॉल कॉल येतो पंचांच्या वतीने. तिसऱ्या पंचांकडे दाद मात्र मागितली जाते की व्हाईट बॉल असेल की नाही चेक केलं जाईल. केशव बैरम, इट्स अ फेअर बॉल. थ्रोचा चेक करायचा. येस, थँक्यू. इट्स अ फेअर बॉल. सुंदर सुरुवात षटक क्रमांक 2ला होते. निलेश भोई यांच्याकडे 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस जमा झालेल्या असते धावफलकावरती. यावेळेस माझा प्रहार मोठा केलाय आणि हवेमध्ये चेंडू असणार आहे. झेल मात्र कॅरी केली झाली. आरपी उर्फ रवींद्र झोपळे. सुंदर झेल टिपला गेलाय. आज आरपी मात्र चिकना चोपडा दिसतो, बहुतेक सकाळी दाढी करून आलेला आहे. आणि यावेळेस बघितलं असेल तर झेल टिपल्यानंतर फलंदाज यावेळेस बाद होणार आहेत. एक अनुभवाने परिपूर्ण असा खेळाडू मिस्टर संतोष यावेळेस येत आहेत मैदानामध्ये आपण बघणार आहोत. मिस्टर संतोष यावेळेस येतात. एक अनुभवाने परिपूर्ण लेजंड क्रिकेटर आपण बघणार आहोत. अनुभवाची साथ आणि नक्की त्याने खेळाचा मात्र या ठिकाणी बघितला असेल. वय जरी 40 पार असेल परंतु खेळ माजून 22 ते 28 वर्षाच्या मुलांवर पण यावेळेस बघितलं असेल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू मात्र ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात असणार आहेत. एक सिंगल धाव यावेळेस येथे सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळते. एका धावेने धावफलकात होणारे बदल असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 14 अंकावरती, 16 अंकावरती, माफ करा. सुंदर फटका याही वेळेस मात्र खोदून काढलाय. फटका एक धावेचा प्रयत्न राहिला परंतु बघणार आहोत काय नक्की निर्णय असेल यांचा. ताळमेळ चुकलं जात आहे. इथे या ठिकाणी एकही धाव मात्र मिळणार नाहीये. काय प्रयत्न असेल कारण की इथे 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु या ठिकाणी एकही धाव मात्र नाही आहे चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघतो. धावफलकावरती धावसंख्या असणार आहे. एक नो बॉल कॉल येतोय पंचाच्या वतीने या ठिकाणी बघणार आहोत. नो बॉल्स कॉल आल्यानंतर एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 17 धावा होत आहेत. उघडाचे डोळे बघायचे आहे. नीट पुढचा चेंडू असणार आहे. फ्री हिट.
बॅटिंग लाईनवरती ब्रेस झालेला चेंडू आपण बघतो इथं धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धाव फलकावरती या ठिकाणी बदल होणार नाहीयेत आणि लास्ट बॉल असणार आहे यावेळेस या षटकामधील. तेजस आणि संतोष या ठिकाणी दोन बॅटर्स मैदानात दाखल आहेत. बघणार आहोत त्या ठिकाणी शेवटचा चेंडू कशा पद्धतीचा असणार. षटक क्रमांक 2 आहे. धावसंख्या 17 या अंकावरती असणार आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. यावेळेस प्रहार केलाय मात्र चेंडू बॅटच्या कडा घेत बघितलं असेल पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक विनोद मात्र तैनात होते. सिंगल धाव येते. षटक समाप्त होणारा क्रमांक आपण बघत आहोत. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीखेरीज 9च्या सरासरीने आपण बघतो या ठिकाणी 1 गडी बाद. धावसंख्या असणारा 18 धावा. सोमनाथ आला मैदानात. हिरो चेंडू घेऊन हातात या ठिकाणी तेजस असताना तलवारीसारखी बॅट घेऊन हातात बघणार आहोत. त्या ठिकाणी मैदानात लढत या ठिकाणी असणार आहे चांगल्या प्रकारची आणि या ठिकाणी बघणार आहोत लढतीमध्ये या ठिकाणी कोण यशस्वी ठरणार आहे. सोमनाथ की तेजस या ठिकाणी बघायला मिळेल. षटक क्रमांक 3ची जबाबदारी घेऊन येतात सोमनाथ भोये. पहिला चेंडू या ठिकाणी खेळपट्टीवरती पडला जातो. तिसऱ्या षटकातील शॉर्ट प्लेचा चेंडू यावेळेस बॅक फुटून पंच केला. फटकामध्ये सुरेख असताना तिथे क्षेत्ररक्षक तैनात असताना 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1-1 धाव फार महत्वाचे. मित्रांनो तुम्हाला माहिती तसं लोकशाहीमध्ये एका मताला क्रिकेट आपल्या जसं बघता परीक्षेमध्ये एका गुणाला तसं क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतं. ही 1 धावमध्ये इथे कलेक्ट केली गेली असेल. धाव फलकावरती 1ने भर पडला जाईल. धावसंख्या असणारा 19 अंकावरती पुन्हा हरमळावर परिपूर्ण असा खेळाडू मिस्टर संतोष यावेळेस स्ट्रायकिंगमध्ये असणार आहे. कारण की जर बघितलं या ठिकाणी निळवंडी संघाचा केवळ एकमेव खेळाडू लेजंड क्रिकेटर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्यथा ठिकाणी सर्वच खेळाडू मात्र नवीन आहेत. नवीन म्हणजे या ठिकाणी बघितलं गेलं तर आहेत 7-8 वर्षापासून. परंतु हा संतोष मात्र निळवंडी संघासाठी आतापर्यंत जसं सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी केलं तसंच प्रकारचं या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी निळवंडी संघासाठी करताना संतोषांना बघणार आहोत आणि त्याची फलंदाजी फार महत्वाची आहे संघासाठी. सोमनाथ यांच्या षटकातील दुसरा चेंडू आपण बघणार आहोत. षटक क्रमांक या ठिकाणी 3 आहे. त्यातील पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव या ठिकाणी आली असेल. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बघणार आहोत किती धावा येणार आहेत. चेंडू या ठिकाणी बघितला गेला असेल तर व्हाईट्स बॉल कॉल पंचांच्या वतीने येतोय. अवांतर धाव यावेळेस येते. अवांतर धावे धावफलकावरती वाढ मात्र होते. धावसंख्या असताना 20 ऑन बोर्ड 20 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चांगला फटका हवेमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. बघणार झेल टिपला जाणार की नाही. थोडासा अवघड झेल होता. सोपा करण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु बॅट आपण बघितलं असेल बॅटरला मात्र जीवदान प्लस 2 धावेचे योगदान संतोषांना. या 2 धावा येतात. धावफलकावरती वाढ होणार. धावसंख्या 22 ऑन बोर्ड 22 धावा. षटकार मात्र मोठ्या प्रमाणात आतापर्यंत फक्त केवळ 1 चौकार आणि 1 षटकार इथे आलेला आहे निलवंडी संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी नक्कीच नाविन्यपूर्ण संघ नाही आहेत. अनुभवाने पूर्णपणे असे संघ आहेत कारण की दोन्ही संघामध्ये लेजंड असे क्रिकेटर आहेत आणि ते यावेळेस मैदानात बघणार आहोत. कोणाचा नशीब मात्र चांगला आहे. उद्या मेगा फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करेल त्यासाठीची लढत आपण मैदानात बघत आहोत. यावेळेस मात्र कडक प्रहार चेंडू सीमारेषा पार. हाय फटक्यात वजन धावा अर्धा डझन. चेंडूला स्लॉट मध्ये पाठवून दिला सोयाबीनच्या मोकळ्या प्लॉट मध्ये. षटकार आलाय 6 धावा आलात. धाव फलकावरती वाढ मात्र होणार आहे. धावसंख्या जर बघितली असेल जाऊन पोहोचणार 28 अंकावरती. पुन्हा यावेळेस कव्हर स्पॉन बघायला मिळतं. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार बघायला मिळणार आहे. काय फलंदाजी मित्रांनो बघायला मिळते ती संतोषांचे अनुभव या ठिकाणी दाखवून देताना मैदानामध्ये. 28+6 या ठिकाणी बघितलं तर 34 धावा धावफलकावरती असणार आहेत. पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं गेलं कारण की सुकेने संघाला जवळजवळ 60-70-80 किलोमीटर अंतरावरती यावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी सन्मान निवृत्तीचे बागुल साहेब माजी भावी सभापती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिले गेले. नक्की या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी पोल विजेता संघ राहिलात परंतु अंतिम 8 मध्ये तुम्हाला पोहोचता आलेलं नाहीये. ट्रॅक्टरवाले गेअर टाका.
वा वाट बॉल यावेळेस पुन्हा आक्रमण फटका खेळला नसता, जर समोर फटका खेळला गेला असता तर याही षटकार राहिला असता. मित्रांनो, मी जरी जास्त बॅट्समन चांगला नसेल परंतु आणखी क्रिकेटचा या ठिकाणी मला संपूर्ण माहीत आहे. कारण की एका दिवसामध्ये मी 88 लोकांना सांभाळतो, ते तुम्हाला माहिती आहे. 88 म्हणजे 11 टीमांमध्ये 8 टीमांमध्ये 11 खेळाडू हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे आपण बघतो यावेळेस आजच्या दिवसामध्ये मात्र बघितलं असेल सुंदर असं कार्य केलं जाण्याचा प्रयत्न यावेळेस बघितला असेल. चांगला फटका मात्र राहिलेला नाहीये. तत्पूर्वी आपण बघणार पुन्हा एकदा मिडॉनच्या रिजनमध्ये एक सिंगल धावेचा प्रयत्न मात्र ही सिंगल धावे धावफलकात वाढवून षटक समाप्त होणार आहे. क्रमांक आपण बघतो तिसरं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद धावसंख्या असणार आहे. आपण बघतो 35 धावा. चांगली धावसंख्या मात्र राहिली 11.67च्या सरासरीने धावसंख्या आता जमवताना आपण बघितलं निळवंडी या संघाला उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. वेळेची बचत करावी लागणार आहे मित्रांनो, कारण की वेळ आपल्यासाठी कोणासाठी थांबत नाहीये. तुम्हाला मला माहित आहे चांगल्या पद्धतीने. या स्पर्धेसाठी जर बघितलं या ठिकाणी सुंदर असं योगदान दिलं असं टी शर्टमध्ये सुंदर असं शोभणाऱ्या सर्व संघांना योगदान दिलं, ते योगदान देणाऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सरसे आभार असेल. आपण या ठिकाणी बघत आहोत या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी टी शर्ट दिले त्यांचं योगदान मात्र महत्त्वाचं आहे. कारण की सुंदर असं जर्सीमध्ये शोभणारे आपले सर्वच खेळाडू सर्वांसाठी योगदान दिलेलं आहे. आमचे मान्यवर सन्माननीय रवींद्रजी बहिरम, माजी सरपंच ग्रामपंचायत कनासी, निवृत्तीजी बागुल सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र कनासी, वैभवजी पाटील सन्माननीय या ठिकाणी त्रिमूर्ती कृषी एजन्सी कनासी, कोकोजी शेजोळ या ठिकाणी अंशू ॲग्रो एजन्सी कनासी, संदीपजी जाधव शिवकला कृषी सेवा केंद्र कनासी, दीपेशजी जाधव सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र, त्यानंतर सन्मान्य सदाशिवजी गांगोळे श्री सद्गुरू कृषी सेवा केंद्र कनासी, संदीपजी पवार संदीप टीव्हीएस शोरूम आणि श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज कनासी अभोना, जनार्दनजी गावित आरुषी मेडिकल अँड जनरल स्टोर्स कनासी, धनंजयजी देवरे विजयी होंडा कनासी, त्यासमेत सागरजी सोनवणे आई भगवती ग्लास अँड ॲल्युमिनियम कनासी यांच्या वतीने टी शर्टचे योगदान दिले. बंटीजी राजभोज जय मल्हार फुटवेअर कंपनी फुटवेअर कनासी, त्यानंतर विजयजी बागुल महालक्ष्मी ऑटो मोबाईल्स आणि अर्थमोर्स इन्सी अतुल दळवी आणि गणेश गायकवाड शिवम ॲग्रो केअर वरखेडा सर्वांनी योगदान चांगलं दिलं. यावेळेस मात्र बघणार आहोत एक सिंगल धाव मात्र येणार आहे. धावसंख्या 1 ने वाढत जाऊन पोहोचणार आहे. 36 अंकावरती निलेश भोई यांचा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी षटक क्रमांक आपण बघतोय 3-4ची जबाबदारी आपण बघतोय संघाकडनं पळसवीर 11 स्टार्स या संघासाठी. षटकातील चेंडू क्रमांक 2 असणार आहे. पुण्याचा फलंदाज मात्र सज्ज होता तेजस, चांगली पार्टनरशिप मात्र राहिली आहे. वाट बॉल यावेळेस चेंडूला उंची दिली, व्हेरिएशन दिलं, चेंडू मात्र सर्व यष्टिरक्षकाच्या स्वाधीन केला गेला असेल. मित्रांनो प्रयत्न तर करावा लागणार आहे. प्रयत्न करिता परमेश्वर, प्रयत्नाती परमेश्वर, दिल सच्चा कर्माच्या बाकी भगवानगीच्या, प्रयत्न करिता रगडा वाळूचे तेलही गळे म्हणतात नाही मगणार आहोत. कोणाचं नशीब मात्र चांगला असणार आहे, कोणता संघ अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचेल यासाठीची लढत मात्र आपण या मैदानात बघत आहोत. निलेश भोई आपण बघतो अतिशय सुंदर गोलंदाजी करताना 11 स्टार पळसवीर या संघासाठी षटकातील आपण बघणार चेंडू क्रमांक 3 असणार आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केवळ पहिल्या चेंडू सिंगल धाव दिली होती. तेजसला थोडासा कान मंत्र दिलाय या ठिकाणी संतोष यांनी. यावेळेस खोदून काढलाय फटका, चेंडू मात्र बघणार शॉर्ट मिडॉन वरनं चेंडू मध्ये डिलॉंगनच्या रिजनमध्ये जातो. 1 धाव ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय तेजसने मात्र संतोषला. सिंगल धाव येणार आहे. धावफलकात 1 ने भर पडली जाईल. धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. आलेल्या प्रेक्षकांचं मान्यवरचं पुन्हा सरचे स्वागत असेल. सातारा स्पोर्ट लाईव्हच्या मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे 10,000 स्पोर्ट सबस्क्राईबर त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. व्ह्यूअर्स या ठिकाणी पूर्ण झालेले, सॉरी माफ करा, पण सबस्क्राईबर झाले असते 10,000 तर आज या ठिकाणी नक्कीच आनंदाचा दिवस राहिला असता. पुन्हा एकदा आमच्या अर्जुनजी कदम सरासाठी यावेळेस एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू मात्र त्याचा डायव्हर्ट होतोय. 2 धावेंचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती राहणार आहे. धावफलकात होणारा बदल असताना धावसंख्या 37+2 39 ऑन बोर्ड 39 धावा धावफलकात लागल्या जातील. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी या सुंदर अशा स्पर्धेचं या ठिकाणी बघितलं गेलं चित्रीकरण व्ह्यूअर्स म्हणजे या ठिकाणी पाहणारे जवळजवळ 10,000-10,000च्या वरती या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं नक्की मनापासून आभार असेल. 10,000ने पाहता ठिकाणी सबस्क्राईब जर केला असतं तर अजून आम्हाला आनंद झाला असता. असंच पाहत राहा आणि नक्की कुठे जाऊ नका, परंतु या ठिकाणी सबस्क्राईब मात्र करत राहा ही महत्वाची विनंती असेल. यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू एक संधी सोन्याची होती, परंतु या ठिकाणी सोन्याची सुवर्ण संधी मात्र सोडली आहे. आणि बघितलं गेलं असेल तर हा षटकाराचा चेंडू, एकही मात्र धाव नाही आहे त्या चेंडूवरती. चेक करायचं आहे या ठिकाणी बिंबरचा नो बॉल असेल नाही या ठिकाणी लक्षात आहे. फेअर डिलिव्हरी. या षटकातील अंतिम चेंडू निलेश यांचं षटक मात्र चांगलं राहिले. आतापर्यंत जर बघितलं गेलं असेल तर केवळ आणि केवळ 4च धावा दिलेल्या 5 चेंडूंमध्ये. षटकातील हा 6वा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू आला की आता प्लेसमेंट बघायला मिळते. चेंडू आता कव्हर्समध्ये डीपमध्ये जाताना आपण बघितलंय तिथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एकच धावेवरती समाधानी राहावं लागणार आहे. सिंगल धावेने षटक समाप्त होणार आहे. एकूण धावसंख्या जर बघितलं आता या षटकामध्ये
केवळ 4 धावा आल्या म्हणजे 39 धावा केवळ कंप्लीट होणार. 5 धावा आल्यानंतर 40 धावा कंप्लीट होणार या षटकामध्ये. अंतिम षटक बाकी असताना 10च्या सरासरी धावसंख्या जमल्या 2 गडी बाद 40 धावा इथं निळवंडी संघाच्या लागल्या जातील धावफलकावरती. गणेश बागुल शेवटचे षटक घेऊन येतात पळसवीर इलेव्हन स्टार संघाकडून. ऑफस्टिकच्या थोडा बाहेर पंचांचा व्हाईट बॉल कॉल येईल. अवंतर धावेचे कलेक्शन मात्र असणार आहे निळवंडी या संघासाठी. धावसंख्या असणार आहे आपण बघतो या ठिकाणी एकूण धावा 41. 41 रन ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकात लागल्या जातील. हा चेंडू पुन्हा दातरावा लागणार. पुन्हा वापसाच्या बाहेर चेंडू व्हाईट बॉल. पुन्हा कॉल येणार आहे. अवंतर धावेचं कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळत आहे. लाईन फटका खेळला गेला. चेंडू आपण बनवून मिड विकेट कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव देते. शेने हातामध्ये चेंडू सोडला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न राहील. सापडला येतोय नाही चेंडू या ठिकाणी रवींद्र यांना पण सापडला असं दिसतंय आणि या 2 धावा मात्र येणार आहे. एकाच चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात मात्र गणेशने. गणेश बागुल गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वगुण संपन्न म्हणजे अष्टपैलू खेळणारा यावेळेस मैदानावरती पळसवीर या संघाकडे आपण बघत आहोत. प्रेक्षक वर्ग मात्र थोडी शांततेत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं असेल षटकार चौकार जातीबाजी करणे गरजेचं असणार आहे. शॉर्ट प्लेचा चेंडू यावेळेस मात्र फ्लॅट चेंडू फटका केला गेलाय. चेंडू मात्र बघणार आहे एका टप्प्याने बहुतेक चेंडू सीमारेषा पार चौकार येणार आहे. 4 धावा येत आहेत. शेवटचं षटक महागड षटक ठरलं जात आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा मात्र आलेल्या असतील आतापर्यंत कारण की 2 व्हाईट्स 1 टुडी आणि 1 चौकाराच्या मदतीने 8 धावा 2 चेंडूमध्ये आल्या. 48 धावा कंप्लीट होणार आहेत निळवंडी संघाच्या. मित्रांनो नक्कीच येत्या पुढील महिन्यामध्ये 15/12/2025 रोजी चंकेश्वर क्रिकेट क्लब आयोजित सुंदर स्पर्धा महादेव मंदिर चनकापूर या ठिकाणी स्पर्धा धरणाच्या खाली या ठिकाणी नक्कीच असणार आहे. स्पर्धेचा तुम्ही सर्व संघाने आनंद घ्या लाभ घ्या. नक्कीच लवकर ॲडव्हान्स बुकिंग या ठिकाणी करून घ्या म्हणजे नक्कीच सुंदर असं मैदान आहे. तिथे युट्यूब लाईव्हची स्पर्धा असणार आहे यावेळेस. आणि यावेळेस शॉर्ट प्लेनचा चेंडू राहिला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा समन्वय होऊ दिलेला नाहीये. फलंदाज शैली मात्र यावेळेस समजले. गणेश यांनी शेवटचं षटक हाणामारीचं षटक तोडातोडीचं षटक तुंबडातुंबडीचं षटक आणि यावेळेस बघितलं गेलं तर उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी 48 धावा धावफलकात लागल्या गेलेला आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू कमालीचा कमबॅक राहिला गणेश बागुल यांच्याकडनं. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी यावेळेस बघायला मिळते. पळसवीर वर्सेस निळवंडी संघामध्ये महत्त्वाची लढत आपण बघत आहोत. क्रिकेटचा खेळ आहे आनंदाचा खेळ आहे मित्रांनो. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पहिले 3 चेंडू मात्र 2 चेंडू खराब होते परंतु त्यानंतरचे 3 चेंडू मात्र चांगले आहेत. अंतिम चेंडू असताना या षटकामधील या इनिंगमधील 48 हवा धावफलकात लागल्या जातात. संतोषला मात्र थांबवलाय कारण की गणेश आणि संतोष या ठिकाणी बघितलं अनुभवाने परिपूर्ण असे खेळाडू आहे. गणेश गोलंदाज फलंदाज संतोष. शेवटचा चेंडू यावेळेस अखोला फटका खेळला गेला. इथं स्क्वेअर लेग 55 मात्र चेंडू या ठिकाणी ब्रश झाला असेल. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न राहील. फलंदाज मात्र बाद होईल. 2 धावा होणार नाही. 49 धावा धावफलकात लागल्या जातील पण आमच्या पंचाला लागले नसेल याची अपेक्षा मात्र करूयात. षटक समाप्त होणार आहे. इनिंग समाप्त होणार आहे. 5 षटकांच्या समाप्तीअखेरीस एकूण 3 गडी बाद. धावसंख्या असणार आहे 49 आणि 5 षटकांमध्ये प्रति षटक या ठिकाणी 10च्या सरासरीने 50 धाव्यांची आवश्यकता पळसवीर पंपळवाला संघाला असणार आहे. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा सातारा स्पोर्ट लाईव्ह चॅनलवरती न्यू स्टार क्रिकेट कप गंगापूर आयोजित सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा पर्व 26. और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए
और बेल आइकन मित्रांनो ते म्हणतात ना एका हाताने टाळी वाजत नाही आणि जसं बघितलं संसार मात्र चार हाताशिवाय चालत नाही तसंच या ठिकाणी आमचे अजय देवगण म्हणजेच अशोकजी गावित यांचं यावर्षी नक्कीच तुम्हाला तुळशी विवाह झाल्यानंतर तुम्हाला नक्की खुशखबर ऐकायला भेटेल. त्यांचा नक्की शुभविवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. तुळशी विवाह झालेला आहे त्यानंतर नक्की विवाहात मात्र बंधनात अडकलेल्या आमच्या वहिनीच्या हातात त्यांच्या हात राहतील. अशोकजी गावित साहेबांचा नक्की यावर्षी शुभविवाह सोहळा राहणार आहे. त्यासाठी त्या लग्नासाठी आतापासूनच तुम्हाला सर्वांना ऑनलाईन प्रेक्षकांना असलेल्या या क्रिकेटच्या ठिकाणी नक्कीच माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आमच्या वतीने या ठिकाणी अशोकजी गावित यांच्या लग्नासाठी तुम्हाला नक्की आग्रहाचं आमंत्रक असणार आहे त्यांचे घरचे आणि समेत न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आणि त्यांचं लग्न सुद्धा या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच ग्राउंडवरती नक्की त्यांचा शुभ भव्य मंडप राहील. वाटलं तर नवरी लांबचे जरी असले आम्ही इथे उचलून आणू कारण की मैदानाचं नाव मात्र मोठं आहे. मंडपही न्यू स्टार क्रिकेट गंगापूर संघाचाच आहे कारण की अशोकच्या लग्नासाठी ज्या ठिकाणी मंडपाची तयारी केली फक्त क्रिकेटचं नाव आहे परंतु लग्नासाठीच्या निमित्ताने मंडप घेतलेला आहे खरं. अंपायर्सला काही लागत असेल तर नेऊन द्या पाणी सोडून. विजूभाऊचे बंधू राजूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. राजेंद्रजी देशमुख साहेब त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले त्यांचे सहर्ष स्वागत असेल. सामना सुरू होता या ठिकाणी बघणार आहोत लक्ष्मण आणि निलेश दोन फलंदाज मैदानात दाखल असताना लक्ष्मण जाधव आणि निलेश भोये आपण बघतो मैदानावरती आणि पहिल्या षटकात जबाबदारी रोहित यांच्याकडे असणार आहे. रोहित यांनी फलंदाजीमध्ये चांगलं कलागुण कौशल्य दाखवून दिलं नाही परंतु गोलंदाजीमध्ये दाखवण्याची गरज आहे. 50 धावांचं टार्गेट समोर असेल आजच्या दिवसाचे शेवटचे आपण बघणार 30 चेंडू धावा लागतात 50 या ठिकाणी बघणार आहोत. पळसवीर वर्सेस निलवंडी या दोन संघांमधील लढत कोणता संघ अंतिम 8 मध्ये पोहोचेल. पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेनचा आणि हवेमध्ये चेंडू असणार आहे. पकडला गेलाय झेल लक्ष्मणला गेला बेला धक्का लागलाय. पहिली विकेट गोल्डन डकचे शिकार मात्र ठरले. लक्ष्मण जाधव पहिली विकेट लावून दिले. मिस्टर रोहित यांनी लक्ष्मण जाधव यांना बाद केलेला आहे कारण की नामवंत असे खेळाडू आहेत लक्ष्मण जाधव. पहिली विकेट मात्र लागली जाते 11 स्टार पळसवीर या संघाची. आमच्या अशोकदादांनी आमच्या वहिनी साहेब बघून ठेवले असतील असं आम्हाला अपेक्षा आहे कारण की त्यांच्या हेअरस्टाईलवरती खूप फिदा असतील. सोमनाथाला मैदानात तलवारीसारखी बॅट घेऊन हातात हिरवा चेंडू मात्र रोहितच्या हातात बघणार आहोत. चेंडू क्रमांक 2 यावेळेस पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु काय कमालीची गोलंदाजी सुरेश सुरात पहिल्यापासून दबाव ठेवण्याचा प्रयत्न प्रेशराईज करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित यांच्याकडनं. रोहित उर्फ गोट्या यावेळेस चांगली गोलंदाजी करतायत. सुंदर सुरुवात मात्र केली आहे. सुरुवाती 5 जरी बघितल्या ठिकाणी 10च्या सरासरी धावसंख्या जमाच्या पळसवीर या संघाला मित्रांनो केल्याने होत आधी केलीच पाहिजे. कोण करणार काय करणार कसं करणार याची या ठिकाणी जबाबदारी मात्र कोणाला तरी घ्यावी लागणार आहे. निलेश मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती वेट करतायत. थोडंसं सजेशन मात्र त्यांच्या वतीने राहील. एक नामवंत मात्र खेळाडू अष्टपुल्य सर्वगुण संपन्न असे खेळाडू मिस्टर निलेश भोये नॉन स्ट्रायकिंगला मात्र वेट करतायत आणि यावेळेस पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न बघणार आहोत. त्या व्हाईट बॉल कॉल बहुतेक पंचाच्या वतीने येतोय. भ्रष्ट झालेला नाही काही नाही डाव्या यष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. कावांतर धावेने पळसवीर 11 स्टार संघाचा अकाउंट मात्र इथं ओपन होतं 1 धावेने. 1 धाव धावफलकावरती लागली गेलेला आहे परंतु फलंदाज एक मात्र बाद असणार. पहिल्या षटकातील 2 चेंडू मात्र समाप्त केले असते रोहित यांनी.
आणि यावेळेस नक्कीच बघितला आपण म्हणतो ना गावठी भाषेमध्ये बुडामध्ये चेंडू टाकला गेला होता. ब्लॉक हॉल लाईनचा चेंडू आपण बघितला होता. निर्धाव चेंडू जातं कारण की फलंदाजाला हा डिफेन्सिव्ह प्रयत्न करावा लागतो. यॉर्कर लाईनचा हा चेंडू मात्र बघितला असेल तर धाव तिथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू जातो केवळ आणि केवळ एकच धाव पहिल्यापासूनचा पहिलं पॉवर प्लेचं आणि अंतिम पॉवर प्लेचं षटक असून केवळ सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आहेत. तरी पण मात्र या ठिकाणी बघितलं धावा मात्र मिळू दिलेला नाही. आता एक डिलावन अंगांच्या रिजनमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्र आहे, एक लॉंग ऑफला आहे. आपण बघितलं या ठिकाणी फर्स्ट स्लिप गलीच्या क्षेत्रामध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये शॉर्ट्स कव्हरला, शॉर्ट मिळवण्याच्या रिजनमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला, फाईन लेगला, शॉर्ट्स लेग स्लिपमध्ये आपण क्षेत्ररक्षक बघत आहोत. बबलू हिटर मात्र या ठिकाणी निघून झाले घराकडे कारण की बहुतेक त्यांच्याही बायकोने फोन केला असेल लवकर घरी या. निर्धाव चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा धावफलकावरती स्थिरता मात्र प्राप्त झाली असेल. सुंदर गोलंदाज आतापर्यंत रोहित यांच्याकडनं 2 चेंडूचा खेळ बाकी असताना पहिल्या षटकामधील 2 चेंडूसाठी पॉवर प्ले मात्र लागू असणार आहे. आलेल्या प्रेक्षकांचं मान्यवरांचे पुन्हा सरसे स्वागत. या ठिकाणी लंगा पॅन्टवाले, धोत्रावाले, जीन्स पॅन्टवाले, त्यानंतर टी शर्टवाले, कोंबड्या केसनवाले, दारुडे धुरडे मोतीवाले, सर्वच या ठिकाणी सिगरेटवाले सर्वांचं स्वागत असेल या मैदानावरती. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर असनस्त होऊ नका, कोणाच्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका. यावेळेस बघितलं बहुतेक अपील केली जाते, बॅट बोट मात्र पंचाचा आम्हालाकडे जाते, विकेट लागलं जाईल. पुन्हा एकदा सोमनाथ तर राहणार नाही, मैदानात जाऊन बसेल आपल्या पॅव्हलियनच्या आत. मित्रांनो ज्यांचं लग्न झालं नसेल त्याने व्यसनाच्या अधीन जाऊ नका कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे कोटींची इश्यूज असू द्या, मुलीचा बाप मनात मुलगा दारू पित नाही ना. कारण की या ठिकाणी तुम्ही नाही केले तर उद्योग नाही केला तुम्हाला बायको नक्की 100% भेटेल, परंतु उद्योग जर केलं तुम्हाला बायको भेटणार. तुमच्याकडे कोटींची इश्यूज असू द्या, परंतु या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं त्यांनी तर नाही करायला पाहिजे, पण ज्यांचं लग्न झालं त्यांनी करू नका. जी भेटली ती पण नको निघून जायला. सुंदर अशी हेअरस्टाईल काय बघितलं असेल मानेवरती सुंदर असा टॅटू या ठिकाणी बघायला मिळाला. शिव कॉलनी संघाचे या ठिकाणी लग्न बहुतेक झालेलं नसेल कारण की शरीरावर तर लगेच लक्षात येतं. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी रोहित यांचा आपण बघणार. नवीन फलंदाज दाखल झालेत मिस्टर आरपी. 3 वेळेस सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा हा फलंदाज मिस्टर रवींद्र झोपळे आपण बघतो मैदानावरती. आणि यावेळेस बघितला असेल समोरला फटका खेळला, इथं रेस मात्र लागेल आणि चेंडू मात्र सीमारेषा पार निघून जाईल. शेवटच्या चेंडूत येतो चौकार. 4 धावेने षटक समाप्त होते. क्रमांक पहिल्या षटकाच्या समताखेरीस 2 गडी बाद धावसंख्या असताना 5 या अंकावरती इथून सामन्यातील समीकरण असताना प्रति षटक 11.25 म्हणजे 11.25 सरासरीने 24 चेंडू बाकी धावा लागणार आहे 45. भगवान आलेत मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. या ठिकाणी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. निलेश भाऊ प्रथमतः स्ट्राईक म्हणजे भगवान यांचा हा चेंडू असेल. यावेळेस मात्र समोरला फटका खेळला गेला आणि नामी संधी आली होती. निलेशला बाद करण्याची संधी मात्र सोडली आहे मित्रांनो. निलेशला बाद करणं या ठिकाणी नक्की तुम्हाला फार एक गोल्डन चान्स राहिला असता. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी निलेशची विकेट मात्र गेली असती कारण की इथून मात्र या ठिकाणी कुत्रे संघ पुन्हा एकदा दबावात राहिला असता. जीवदान प्लस एका धावेचे योगदान आपल्या निलेशला या ठिकाणी जीवदान देणं म्हणजे या ठिकाणी आपल्या संघापासून विजय मात्र दुरावला जाणं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की निलेश एक नामवंत आणि दिग्गज असा फलंदाज आहे. दिंडोरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात एक नामवंत नाव म्हणजे निलेश भोये. भगवानने संधी मात्र निर्माण करून दिली होती. यावेळेस मात्र आरपीचा प्रहार. यावेळेस मात्र कोणती मिस्टेक होणार नाही. आरपी राहणार नाही मैदानात, जाऊन बसेल आपल्या पॅव्हलियनच्या. धक्का क्रमांक 3 11 स्टार पळसविरा संघाला लागलेला धक्का क्रमांक 3 आरपीला मात्र बाद व्हावा लागणार आहे. इथं या ठिकाणी बघणार आहात मित्रांनो 6 अंकावरती हा तिसरा फलंदाज बाद होतो. दयनीय अवस्था मात्र या ठिकाणी जर बघितली आपण बघत आहोत यावेळेस मैदानामध्ये पळसविरा या संघाची. चला टीम मीटिंग मात्र थांबा मित्रांनो, वेळ खूप कमी आहे कारण की तुम्हाला जवळ जायचं आम्हाला लांब जायचं आहे.
धन्यवाद. यावेळेस एक चांगला फटका, स्क्वेअर पॉईंट फटका, चेंडू सीमारेषा पार जाके लटका. चौकार आलाय, 4 धावा येत आहेत. प्रेक्षकांनी मात्र घरी जाऊ नये, जेवणाची सेवा या ठिकाणी केलेली आहे का नाही त्यानंतर नक्की लक्षात येईल. परंतु घरी फोन करून द्या, या ठिकाणी जेवणाची सेवा नाही. नाहीतर तुम्ही या ठिकाणी घरी येऊन सांगितलं मी कामाला चाललोय पण तुम्ही रिकामा इकडे काम केलं नाही, चांगलं काम केलं, परंतु घरी येऊन या ठिकाणी नक्की तुम्ही घरून सांगाल. पण बायको अपेक्षा करेल कामाला गेले तुम्हाला कामाचे पैसे आणले का नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला नक्की लाटण्याने मार मिळणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. जेवायला मात्र घरीच जा. पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस खाली राहिलेला चेंडू मात्र आपण बघणार आहोत आणि निर्धाव चेंडू मात्र जातोय. काय कमालीची गोलंदाजी भगवान डंबाल यांच्याकडनं बघायला मिळते. गणेश बागुल नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या षटकामध्ये बघितला चौकारानंतर काहीसा कमबॅक मात्र राहिलाय गणेशच्या फलंदाजी करत असताना. मिस्टर भगवान यांच्याकडनं गणेशची फलंदाजी आणि निलेची फलंदाजी महत्वाची ठरेल संघासाठी, कारण की पोल विजेता होताना टोटल थोडीसा संघापासून अशीच काहीशी अवस्था राहिली होती. पण तो काहीसा नंतर कमबॅक करून दिला होता सोमनाथ भोये यांनी. यावेळी चेंडू चेक केला जाईल पंचांच्या वतीने. व्हाईट्स बॉल, नो बॉल आहे का? ओके, थँक्यू. उघडायचे डोळे, बघायचे नीट संध्याकाळचं सत्र आणि या ठिकाणी पुढचा चेंडू असताना फ्री हिट. इट्स अ नो बॉल. चांगलं लक्ष ठेवलं या ठिकाणी काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून काम करताना आपण बघतो दोघं पंच बिनपगारी फुल अधिकारी मिस्टर गोविंद आणि समेत बघतो या ठिकाणी राहुल बैरम. षटकातील पुढचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक दुसरंच आहे. फ्रीटची संधी मात्र असेल. यावेळेस फ्रीटचा फटका फ्री केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते बघणार आहोत. पण नाही तर रेस टांगे पलटी घोडे फरार. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळणार 4 चौकार. धावा धावपलकारचे होत आहेत. आमच्या या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आमच्या वहिनी या ठिकाणी चेतन दादांच्या या ठिकाणी मिसेस या ठिकाणी नक्कीच चेतन दादा तिकडे साताऱ्याला गेले होते काही काळ मध्ये वहिनीच्या बंदूक सांभाळण्यासाठी. आता ते आलेत, आज सकाळीच बहुतेक लवकर आलेत असं दिसतंय किंवा रात्री आले असतील. साताऱ्यावरनं त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे त्यामुळे लवकर आलेत. हो, वाट बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. षटक समाप्त होणार आहे. क्रमांक आपण बघतो या ठिकाणी दुसरं 2 षटकांच्या समत अखेरीस धावसंख्या असणारा 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावपलकावरती लागल्या जाते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून या ठिकाणी 18 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता. प्रति षटक 11.67 सरासरी धावसंख्या मात्र जमावी लागणार आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा या ठिकाणी न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर अशी पवित्र स्पर्धा सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद. चेंडू 35 धाव्यांची आवश्यकता असताना पहिला चेंडू मायनस होतोय आणि त्यानंतर बघितलं असेल धाव मात्र मायनस होणार नाही. 17-35 समीकरण सामन्यामध्ये असेल. मित्रांनो, जे संघ पराभूत झाले असेल त्यांचा या ठिकाणी आभार मानू इच्छितो, कारण की या ठिकाणी मित्रांनो एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. प्रत्येकाची वेळ असते, कारण रात्रीचा चंद्र दिवसाच्या सूर्यासमोर या ठिकाणी सामोरे जाऊ शकत नाही, दिवसाचा सूर्य रात्रीच्या चंद्राची मात्र बरोबरी करू शकत नाहीये. त्यामुळे प्रत्येकाची वेळ असते, कारण की या ठिकाणी या गोष्टी महत्वाच्या आहेत. बघणार पुढचा चेंडू रोहित यांचा. यावेळेस मध्ये कनेक्टिव्हिटी चांगली नाही. दांडी गोल, बॅटरी इज गॉन. यावेळेस बघत आहोत त्या ठिकाणी कावळा उडाला, फांदी उडाली. बघतोस काय निलेश, तुझी दांडी उडाली. फलंदाज बाद होत आहेत. क्वालिटी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते रोहित यांच्याकडनं, कारण की मित्रांनो फलंदाजीमध्ये रोहितकडनं ज्या अपेक्षा होती त्या पूर्ण झाल्या की धावबाद झाला होता. त्यानंतर इथं कुठेतरी या ठिकाणी की गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना, कारण की क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, आपल्याला गोलंदाज आपण असाल, फलंदाजाचं क्षेत्र असेल, कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र रोहित यांच्याकडनं ते कार्य झालेलं आहे.
मात्र बघितला पहिल्या चेंडूवर थोडा घातक ठरला, त्याने दुसऱ्या चेंडूवर ते पुन्हा एकदा घात मात्र केला असेल निलेश यांचा. रवींद्र गायकवाड नवीन फलंदाज, यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये, चेंडू मात्र निघून जाईल एक टप्पा सीमारेषा पार. रवींद्र ऑन फायर, चौकार 4 धावा. वेळ मात्र तशीच आहे कारण की कमी चेंडू राहिलेला आहेत आणि फलंदाजाला मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजाला पॅव्हलियन मधूनच सेट होऊन यावं लागतं. तो सेट झालेला फटका रवींद्र गायकवाड अनुभवाने परिपूर्ण असा खेळाडू आहे कारण की आम्ही एका गोष्टीला असताना या ठिकाणी त्यांनी मात्र चांगलं कार्य करत होते खेळासाठी, या ठिकाणी संघासाठी, गावासाठी, भावासाठी आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी केव्हाही करत होते कारण की आमच्या मॅचेस असायच्या 11वी 12वी 13वी 14वी 15वी अशामध्ये असायच्या आणि 10वीच्या या ठिकाणी असायच्या कारण हायस्कूलची या ठिकाणी टीम एक असायची. पुढचा चेंडू रोहित यांचा पुन्हा एकदा यावेळेस अलकातन फ्ली करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळला गेला होता, एक धाव तर आले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, दुसरी धाव मात्र कंप्लीट होण्यासाठी प्रयत्न केला जातो. गणेश बागुल आणि रवींद्र गायकवाड 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघितले तर गुड रनिंग बिटवीन द विकेट, या 2 धावा येत आहेत. धावफलकावरती वाढ होईल. 21 ऑन बोर्ड, 21 धावा, 29 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी या षटकातील उर्वरित चेंडू जर बघितले असतील बाकी असताना 2 म्हणजे 14 चेंडू, धावा लागणार आहे 29. शक्य आहे अशक्य असं काहीच नाही. बघूया उद्याच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा 8वा संघ मात्र कोणता असणार आहे, याची लढत आपण बघत आहोत. निळवंडी वर्सेस प्लसवीर 11 स्टार. फुलटॉस लाईनचा चेंडू बघितला, गती असल्यामुळे जास्त झेपवला गेला नाही, परंतु तरी एक धाव तर येते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न नकार द्यावा लागेल आणि एकच धाव मात्र येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर धाव बहुतेक राहिली असते. थोडीशी भडबड मात्र बघायला मिळते. या 2 धावा नाही, एकच सिंगल धावा. धावसंख्या 22, 22 धावा, 13 चेंडू बाकी. 13 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल. 13 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 28 रन्स. 13-28 समीकरण आहे सामन्यामध्ये मित्रांनो. सामना जिंकण्याची शक्यता क्षमता आहे. ते प्रयत्न मात्र गणेश बागुल आणि समेत रवींद्र गायकवाड यांना फलंदाजीमध्ये करावा लागणार आहे. गोलंदाजी करत असताना निळवंडी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. संघ कोणता तरी एक विजयी होणार आहे, कोणता संघ एक आघाडी राहणार आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्याला मात्र या ठिकाणी इथंच मात्र थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त केला. 3 षटकांच्या समाप्तीस 22 धावा बघायला मिळणार आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून या ठिकाणी सामन्यातील समीकरण असणार 12 चेंडू 28 धावा. हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक 12-28 प्रति षटक 14च्या सरासरी धावसंख्या जमावच्या इथून. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. संदीप उर्फ बंडू दुशिंग या वेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. इथं मात्र वाईट बॉल कॉल पंचाच्या वतीने येणार आहे. 1 धाव मात्र मायनस होणार, चेंडू मायनस होणार नाही. रवींद्र गायकवाड स्ट्राईक केंद्रात आपण बघणार आहोत. अपेक्षा तर दोन्ही संघाला कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत हे बघणार आहोत. नक्कीच मैदानावरती चाललेली लढत दिंडोर तालुक्यातील दोन्ही संघ आहेत आणि खेळतात मात्र ठिकाणी नक्कीच कळवण तालुक्यातील गंगापूर सुंदर अशा मैदानावरती. आमचे सन्माननीय सरपंच चौरे साहेब ग्रुप पंचायत कनासी आणि गंगापूर या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून आणि त्यांचं सरचे स्वागत असेल. त्यांची तरी जेवणाची सोय करा कारण की आपल्या गावचे ते सरपंच आहेत. वाट शॉट यावेळेस गणेश बागुल फायर, षटकार 6 धावा. चेंडूला स्लॉट मध्ये पाठवून दिला. या ठिकाणी रोपाच्या प्लॉट मध्ये, सोयाबीनच्या मोकळ्या प्लॉट मध्ये आमचे अजय देवगण अशोकजी या ठिकाणी थोडा पाहताच राहिले. चेंडूकडे षटकार गेलाय आणि बघणार आहोत. मूर्ती त्यांची छोटी आहे पण कीर्ती त्यांची महान आहे. अशोकजी गावित या ठिकाणी बघतो आहोत मैदानावरती. मूर्ती लहान कीर्ती महान, मात्र अशोकजी गावित या ठिकाणी आमचे अजय देवगण हे महत्वाचं आहे. या गावाचे वकील आहेत, त्या ठिकाणी वकिलगिरी करतात. चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या लग्नाला सर्वांना माझ्या वतीने आमंत्रण असेल. 10-20 यावेळेस पुन्हा 10मध्ये चेंडू बघणार आहोत. तिथं मात्र एक तरी दुसऱ्यामध्ये होईल का, झेल पकडला तर गणेशला बाद व्हावा लागणार आहे. चांगला फटका पडतो. उंची जास्त राहिली, लांबी मात्र कमी राहिली. तिथे कोणती मिस्टेक मात्र क्षेत्ररक्षकाने केली नाही आणि फलंदाजाला मात्र बाद केलाय.
9 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 20 रन्स. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. तीन चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. ट्रॅक्टरवाले थोडासा गेअरवरती पाय ठेवा, गेअरवरती रेसवरती पाय ठेवा, थोडासा या ठिकाणी नक्कीच स्पीड वाढवा. चला वेळ वाचव मित्रांनो. सामना या ठिकाणी सुरू करायचा. सागर गांगुडे नवीन फलंदाज दाखल होतात. पळसवीर 11 स्टार या संघाकडून बघणार आहोत. पुन्हा एकदा संदीप यांचा चेंडू. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण सामन्यामध्ये येऊन टेकलेलं आहे. रे 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. संदीप यांचा पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू सागरला पूर्णपणे बीट केले. अजून मित्रांनो तुम्हाला लढली तर या ठिकाणी नक्की शक्य होणार आहे, कारण की एकासोबत 6 चेंडू टाकले जाते. तुम्हाला माहित नाही एका चेंडूवरती 6 धावा नक्की मिळवत जाते. अजूनही जर बघितलं केवळ 4 चेंडूचा हा खेळ आहे, परंतु तो प्रयत्न करावा लागणार आहे. तर रवींद्र गायकवाड आणि सागर गांगोडे, सागरमध्ये एक क्षमता ताकद आहे. मात्र बघितलं असेल तर एक नव्या रक्ताचा, नव्या जोशाचा, नव्या जोमाचा हा खेळ मात्र मैदानात आपण बघणार आहोत. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चेंडू क्रमांक या षटकातील असणारा 5 पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारला फटका, चांगला फटका असणारा चेंडू लॉंग ऑनच्या रिझनमध्ये 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. थोडासा हातामध्ये चेंडू सुटला गेला आणि 2 धावांचा प्रयत्न तेजेच्या वतीने या ठिकाणी चेंडू सुटला गेला असेल. 2 धावा आल्यात. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्णायक ठरणार आहे. मोठा फटका खेळावा लागणार आहे सागर गांगोडे यांना. त्यानंतर सामना मात्र जवळ कुठेतरी आणू शकतात. मोठ्या फटक्याची आवश्यकता मात्र आहे. 8-7 चेंडू बाकी, धावा लागणार 18. सुंदर फटका यावेळेस शॉर्ट प्लेनचा चेंडू असेल आणि बघणार आहोत धावा बाद करण्याची नामी संधी, परंतु ती गमावली आहे आणि इथे एक सिंगल धाव मात्र येणार आहे. 6 चेंडू धावा लागणार आहे. 17. कोणत्या संघाला असेल खतरा, कोणता संघ या ठिकाणी इथे राहील उद्याच्या दिवसामध्ये आणि कोणता संघ मात्र घरी जाईल हे पण बघणार आहोत या मैदानावरती. संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू बाकी निर्णायक असणार आहे. कोणता संघ अंतिम आठमध्ये पोहोचेल या ठिकाणी अजूनही सामना संपू दिलेला नाही, कारण की दोन्ही संघाकडे हा सामना आहे. अजून या ठिकाणी नक्की 3 मोठे फटके आले तर सामना जिंकता येऊ शकणार आहे पळसवीर संघाला, परंतु मोठे फटक्यांची आवश्यकता सागर गांगोडीच्या माध्यमातून असणार आहे पळसवीर या संघासाठी. इथे या ठिकाणी प्रयत्न करावा मित्रांनो. सुंदर असं चित्रीकरण, सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघत आहोत सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. नक्की या ठिकाणी तुम्ही कुठे जाऊ नका, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की असं चित्रीकरण तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, केवळ आणि केवळ सातारा स्पोर्ट लाईव्ह वरती. जरा फास्ट घ्या ट्रॅक्टरवाले, पाय द्या, थोडासा रेस वाढवा. उलट तुम्ही कमी केलं काय? मच्छिंद्रनाथ आलेत मैदानात हिरवा चेंडू घेऊन हातात आणि बघितलं तर सागर गांगोडे यांच्या तलवारीसारखी बॅट हातात. धावसंख्या या ठिकाणी राहणार मैदानात. चेंडू 6, धावा 17. कोणत्या संघाला असेल खतरा या ठिकाणी बघणार आहोत. तर बघणार 6 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 70 रन. 6 घेण्याचे 17 रनों की जरूरत जीतने के लिए पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र क्लासिक वन हवेमध्ये चेंडू. रोहित चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल मात्र कॅरी केला जाईल. सागरला बाद व्हावा लागेल. मच्छिंद्र मात्र त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. नवीन फलंदाज जो येईल त्याला मात्र षटकांची आतषबाजी करावी लागणार आहे. नवीन फलंदाज मात्र कोण येणार आहेत मैदानात ते बघणार आहोत. विनोद गावंडे यावेळेस मैदानात दाखल होतात. मच्छिंद्र यांचा पुढील चेंडू यावेळेस बघणार आहोत. पुन्हा समोर लॉंग ऑफच्या रिझल्टमध्ये 1 धावा आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करू देणार नाही. रवींद्र यांनी स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवले. मित्रांनो इथून सामना जिंकण्यासाठी 4 चौकारांची गरज आहे. 4 चौकार जरी नाही गेले, 2 षटकार, 1 चौकाराची गरज आहे, परंतु या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण होईल का? प्रेक्षक मात्र घराच्या दिशेने निघून चाललेले आहेत.
बघणार आहोत त्या ठिकाणी मित्रांनो. बघत राहा अतिशय सुंदर अशी लढत पळसवीर वर्सेस निळवंडी या दोन संघांमध्ये. हो यावेळेस चेंडू मात्र फाईन लेग स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने निघून चाललाय. 4 धावा येत आहेत. त्यातून 3 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. बघितलं गेलं तर प्रति चेंडू चौकार आला तर सामना मात्र जिंकू शकणार. हाय व्होल्टेज मॅच यावेळेस मैदानात बघायला मिळत आहे. निळवंडी वर्सेस पळसवीर या दोन संघांमधील महत्त्वपूर्ण लढत. कोणता संघ अंतिम आठमध्ये जाऊन पोहोचेल. आणि आमच्या या ठिकाणी अजय देवगर यांची मात्र धावपळ सुरू झालेत. आवरा सावरं सुरू झालेले आहेत. त्यांच्या लग्नात मात्र कोण आवरा सावरं करेल या ठिकाणी याचा मला प्रश्न पडला की त्यांच्या कपाळे बार्शिंग असणार आहे. केशव भैरव यांना करावं लागेल. त्याचं चेतन दादा नाही करावं लागेल त्याच्या आवरासावर त्याच्या लग्नात. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतो परंतु 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो तत्पर बघणार आहोत. इथं काय विण्याचा प्रयत्न असेल. एकच धाव मात्र येणार आहे. सिंगल धाव मात्र आले असेल. इथून जर बघणार आहोत 2 चेंडू धावा लागणार 11. 39 धावा धापलकाती लागले गेल्यानंतर 2 चेंडू बाकी असणार आहेत. 11 धाव्यांची आवश्यकता. अजूनही सामना मात्र संपलेला नाही मित्रांनो. लढत राहा लढल्यानंतर तुम्हाला यश प्राप्ती नक्कीच होणार आहे. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होला असं नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण मात्र प्रयत्नात असतात आणि या ठिकाणी प्रयत्न मात्र करावे लागणार. नवीन फलंदाज जाणार आहेत मैदानात परंतु अजूनही रवींद्र यांच्याकडे बॅट आहे आणि नक्कीच या ठिकाणी बॅटिंगमधनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर खेचले तर सामना जिंकण्याची संधी मात्र असणार आहे. इट्स अ वाईड बॉल कॉल. षटकार चौकाराची आवश्यकता. सामन्यामध्ये पुन्हा रोमांच वाढला जातोय. वाईट चेंडू आल्यानंतर 2 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. एक निर्णायक चेंडू मात्र एक मोठ्या फटकी आवश्यकता. पळसवीर संघाला एक या ठिकाणी नक्की चांगला चेंडू टाकण्याची गरज असणार आहे. निळवंडी संघाला बघणार आहोत फलंदाज यशस्वी होणार आहे की गोलंदाज. इथे दोघांवरती प्रेशर मात्र आहे. वाव दांडी गोल बॅटरी धक्का लागलाय. पळसवीर संघाचा फलंदाज मात्र बाद होतोय. 1 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. एक चेंडू 10 धावा आणि यावेळेस मोठा फटका यावेळेस बघायला मिळतो परंतु शत्रक्षक दिलं त्यांना झेल टिपला तेजसने आणि अंतिम 8 मध्ये पोहोचणारा संघ मात्र असणारा यावेळेस निळवंडी संघाचं अभिनंदन असेल या ठिकाणी मित्रांनो. उद्या मेगा फायनलची लढत असताना वेळ दिलेल्या वेळेवर त्या ठिकाणी सर्व संघांनी उपस्थित राहणं गरजेचं. अन्यथा ओव्हरची रनांची आणि पैशांची पेनल्टी लागू शकते. उद्या मात्र मेगा फायनलचा लढत असताना न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित त्या ठिकाणी हा 16वे दिवस समाप्त झाला असं घोषित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी. आपण बघत राहा उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा सातारा स्पोर्ट लाईव्ह चॅनलवरती. चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका आणि नक्की उद्या या ठिकाणी नक्कीच मेगा फायनलची लढत बघण्यासाठी कुठे या ठिकाणी जाऊ नका आणि येत राहा. नक्कीच सर्वांसाठी उद्या आग्रहाचं निमंत्रण असेल या ठिकाणी या मेगा फायनलसाठी. न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित भव्य दिवस स्पर्धा पर्व 26 बघत आहोत सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद. जय आदिवासी.